फेरीवाले, फेरीवाले आणि फेरीवाले। रेल्वे स्थानक असो वा चौक, जिथे जागा मिळेल तिथे फेरीवाले आपलं बस्तान मांडतायत। ही जी दृश्य पाहताय ती आहेत दादर आणि कुर्ला स्थानकातील, जी कायम आपल्याला अशीच दिसतात। रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याअगोदर या फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढावी लागते। हे जवळपास रोजचंच झालंय। या समस्येवर मुंबईतील अनेक ठिकाणचं कव्हरेज आतापर्यंत लोकमत मुंबईने दाखवलंय, परंतु या फेरीवाल्यांवर कधीच कारवाई होत नाही। झाली तरी ती नाममात्र असते। पुन्हा फेरीवाले आपलं बस्तान मांडतात। याच फेरीवाल्यांना दिवाळीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशामुळे सूट मिळाली होती, पण दिवाळी होऊन आज 1.5 महिना लोटला तरी फेरीवाले जैसे थेच आहेत। उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांसाठी मज्जाव केला असतानाही सर्रास या न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन फेरीवाल्यांकडून केलं जात आहे। मुंबईत काही ठिकाणी फेरीवाल्यांसाठी महापालिकेकडे राखीव जागा देखील तयार करण्यात आल्या आहेत। याच वर्षी महापालिका प्रशासनाकडून 32,000 अधिकृत फेरीवाल्यांची यादी तयार करण्यात आली होती, परंतु त्यावर या फेरीवाल्यांनी आक्षेप घेतला होता। संपूर्ण मुंबईत 3 ते 3.5 लाख फेरीवाले असल्याची माहिती मुंबई हॉकर्स युनियनकडून देण्यात आली होती। त्यामुळे मुंबईचं फेरीवाला धोरण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। याच फेरीवाल्यांविरोधात काही दिवसांपूर्वी घाटकोपर स्थानकात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम घेतली होती आणि आता सुद्धा नव्या वर्षाच्या सुरुवातीला घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांविरोधात स्थानिक नागरिक मोर्चा काढणार आहेत। BMC मध्ये कंप्लेंट करतो, पण त्यावरती काहीच कुठलीच ॲक्शन घेतली जात नाहीये। शेवटी वैतागून सामान्य नागरिकांनी रस्त्यावरती यायची वेळ आली आणि आपण म्हणजे आम्ही कामाला जाणारी व्यक्ती असेल किंवा मग कोणाचा एखादा व्यवसाय असेल, दुकानदार असेल, त्या लोकांना रोज काही ना काहीतरी समस्यांना सामोरे जावं लागतं। याच्यावरती BMC अधिकाऱ्यांनी वगैरे काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत, हे नक्कीच एवढं। हां, रोज आपण तक्रारी तर करत आहोतच, पण आता आपण 4 तारखेला येत्या 4 तारखेला संपूर्ण घाटकोपरमध्ये जनता रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा करणार आहे आणि त्याच्याकडे तरी हे BMC अधिकारी दुर्लक्ष करणार नाही अपेक्षा। रस्ते संपूर्ण गायब झालेले आहेत आणि प्रत्येक रस्त्यावर फक्त फेरीवाले दिसत आहेत। ॲज पर हायकोर्टाच्या नियमानुसार शाळा असू द्या, कॉलेजेस असू द्या किंवा रेल्वे स्थानक असू द्या, हॉस्पिटल असू द्या, यापासून कमीत कमी किमान 150 मीटर अंतरावरती कोणतेही फेरीवाल्याला धंदा करता येत नाही। पण इथे बघायला की हॉस्पिटलच्या बाहेर असो किंवा शाळेच्या गेटवरती असो, रेल्वे स्थानक असू दे, संपूर्ण रस्त्यांवरती फक्त इथे फेरीवाले दिसतात। आम्ही सामान्य लोक आहोत, आम्ही ट्रेनने प्रवास करतो, गाड्यांनी प्रवास करतो, आम्हाला तिथून चालता येत नाही, खूप त्रास होतो। जर मुंबईभरातून फेरीवाल्यांचा नागरिकांना इतका त्रास होत असेल, अनेक तक्रारी येऊनही जर हा प्रश्न मार्गी लागत नसेल, तर मग महापालिका प्रशासन फेरीवाल्यांचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरतंय का, असा सवाल उपस्थित होतो। शुभम पाटील, लोकमत, मुंबई।